मिळते उत्कृष्ट अशी बॅटिंग. आमचे दुसरे कॉमेंटेटर आधी प्रॉपर ग्राउंड रिपोर्टिंग तुम्हाला देत आहेत आणि फिल्डिंग सुद्धा करत आहेत. उत्कृष्ट अशी फिल्डिंग बाय आधी. एकदा आधीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघायला गेलं तर 2 बॉल 2 बाउंड्री झालेल्या आहेत. 10 रन 3 बॉल. षटकार. प्रणाली यांच्याकडे काही थांबवण्याची आवश्यकता आहे. मैथिली यांना आपल्या बॉलिंग स्ट्रॅटेजीवर विचार करण्याची नक्कीच गरज आहे. पुन्हा एकदा बॅटीच्या टप्प्यात पण तिथे फिल्डर मात्र प्रेझेंट होते आणि कविता गौडा यांच्याकडून सिंगल घेतलेला आहे. कविता गौडा या कर्नाटकच्या नावाजलेल्या खेळाडू आहेत. खरं तर कर्नाटकला कालच जाऊन त्यांनी प्रॅक्टिस केली होती. रात्रभर त्या कर्नाटकच्या बसमध्ये प्रॅक्टिस करत होते आणि आज सकाळीच त्या बेलापूरला पोहोचलेले आहेत. आता ऋतुजा मॅडमचा पहिला चेंडू. हा नो बॉल वरती मारलेला आणि हा कॅचचा अपील आहे. अंपायरच्या डिसिजनची वाट बघतायत सगळे आणि हा नो बॉलचा इशारा. 2 टप्पे बॉलिंग. कुठेतरी वडापाव कमी पडलेत मैथिली मॅडमला. पुन्हा एकदा कॅचची संधी नक्कीच होती. एक महत्वाची विकेट ही मोजू शकली असती पण कुठेतरी क्षेत्ररक्षणाच्या चुका आपल्याला दिसत आहेत. 2 रन घेण्यात यश. हे ज्या क्षेत्ररक्षणाच्या चुका आहेत त्या नक्कीच कुठेतरी टाळल्या पाहिजे जर आपल्याला एक समोरच्या टीमला मोठा स्कोर करण्यापासून थांबवायचं असेल तर. पुढील चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडला फिरवलेला आहे आणि हा बाउंड्री सोबत या ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 रन पळाले वाटतं. रोहित या आधीच्या बॉलवर किती रन पळाले? 2 ना. 1 ओव्हरच्या शेवटी स्कोर आहे 18 रन. 1 over 18. एक चांगला स्कोर क्वीन्स यांनी केलेला आहे. कुठेतरी थांबवायची आवश्यकता आहे. स्ट्रॅटेजीवर विचार करण्याची आवश्यकता आहे. मैथिली यांनी आज सकाळी थोडेसे वडापाव कमी पडल्यामुळे रन जास्त दिले आहेत. काही हरकत नाही. मॅच संपल्यानंतर आम्ही वडापाव देऊ. येस माईक चेक. त्याच दरम्यान सन्माननीय मयूरजी पवार येस आधी 1 मिनिट थांबवतो. त्याचबरोबर मयूरजी पवार सर इथे उपस्थित झालेत. त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी दरवेळेस मुलाचं सहकार्य मिळतं. अशी हे व्यक्तिमत्व आहे. याचं सहकार्य ह्या पर्वामध्ये आपल्याला लाभलंय. कुठेतरी त्यांच्या मंचावरती आगमन झालं. त्यांचं देखील ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण आभार मानूया आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आणि मी विनंती करेन सन्माननीय जितेशजी नायर सर यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. प्रणाली मॅडम ऑन स्ट्राइक. परत लेग साइडला फटका मारलाय. कुठेतरी मिस फिल्डिंगवर लक्ष देण्याची गरज आहे एम्ब्राइल्स यांची. अरे मारामारी नक्कीच करायची नाही. आपल्याला कुस्तीचा सामना नाहीये हा क्रिकेटचा सामना आहे. इथे 3 रन घेण्यात यश. बॉलरचं नाव सांगायचंय. बॉलरचं नाव श्रद्धा. 2 वेळा श्रद्धा असं बॉलरचं नाव आहे. श्रद्धा स्क्वेअर आपण बोलू शकता. त्याचबरोबर आपण बोलू शकता सन्माननीय मयूरजी पवार यांचा सत्कार आणि सन्मान मंचावरती होत असताना त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. मयूर पवार सर कुठेतरी एक्स्ट्राज अवॉइड करण्याची गरज नक्कीच आहे. एक्स्ट्राज कधी जास्त रन देऊन चाहतात आणि 1-1 रनाने आपण कालच पाहिलेत की कालचा सामना केवळ 1 रनने आपण हरलेलो होतो. तर हा एक्स्ट्रा कुठेतरी नंतर जाऊन महागात पडू शकतो. याची काळजी नक्कीच टीम एम्ब्राइल्स यांनी घ्यायची. आणि कॅचची संधी आणि कॅच सोडलेली आहे. कुठेतरी बॉलिंगच्या मोमेंटम मध्ये फिल्डिंग करण्याची श्रद्धा विसरून गेलेल्या आहेत. हातातला कॅच चुकून सुटला. आता पुढील चेंडू. रोहित किती बॉल झाले? परत स्ट्राइक वर. 2 बॉल. तिसरा चेंडू. परत स्ट्राइक वर. नेक्स्ट बॉल. लेग साइडला फटकावायचा प्रयास. आदिती नुसतं बॉलकडे बघून पळायचं नाही तर बॉल अडवायला हात आणि पाय सुद्धा टाकायचा आहे मध्ये. याची नोंद तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार पुढचा खेळ खेळू शकता. ऋतुजा मॅडम आता स्ट्राइक वर. ऋतुजा ऑन स्ट्राइक. उत्कृष्ट असे खेळाडू ऋतुजा गेल्या 3 वर्ष आपल्या संघांसाठी नेहमीच उत्तम कामगिरी त्या करतात. या ओव्हर मध्ये अजून 1 पण चौकार किंवा षटकार नाही आलाय. आपणच
साईडला मारायचा प्रयास बॉल टिपून केवळ एकच रन दिला. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. लेफ्ट साईडला मारायचा प्रयास एज लागून समोर गेला त्याच्यामुळे एक सिंगल. कुठेतरी प्रणालीची लेफ्ट साईड ही स्ट्रॉंग आहे तर त्या दृष्टीने फिल्डिंग सेट करण्याची आवश्यकता. लेफ्ट साईडला चांगले फिल्डर्स ठेवण्याची आवश्यकता. तशीच केली. परत लेफ्ट साईडला मारायची आणि 2 रन घेण्यात यश. तिसरा चौथा गेला हो बोललेत. आणि तुम्ही बघू शकता की इकडे क्रिकेट कमी आणि डॉज बॉल जास्त खेळला जातोय टीम एमराल्ड्स यांच्याकडून. हे पळून पळून चौकार झालेला आहे. 4 रन पळून काढलेले आहेत. अटेंटिव्ह राहण्याची आवश्यकता पडलेली टीम एमराल्ड्स यांची. कॉर्डिनेशन कुठेतरी मिस होते. मिसकम्युनिकेशन आपल्याला दिसून येते. या छोट्या छोट्या चुका आहेत पण नक्कीच त्या महागात पडू शकतात. तर त्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. शांततेने बॉल हातात आल्यावर कुठे फेकायचं याच्याकडे लक्ष द्यायचंय. पाणी पाहिजे. तहान लागली. ऊन आहे. पाणी पाहिजे. मला नाही प्रणाली मॅडमला. क्वीन्स टीमला विनंती आहे की त्यांनी पाणी नेऊन द्यायचं प्लेयर्सला. यस माईक चेक. त्याचबरोबर सन्माननीय इंद्रजितजी पाटील सर यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील आपण शब्द सुमणारे सहर्ष स्वागत करूया. आणि मी विनंती करेन सुशांत सर यांना का त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान ह्या मंचावरती आपण आवर्जून करणार आहोत. आणि ही पुराणी संस्कृती आणि हिंदी संस्कृती जोपासताना आपल्याला बघायला मिळतं. कुठेतरी कौतुक असेल आयोजन कमिटीचं. सुंदर अशी कॅच मैथिली शेलार. जॉन्टी रोड्स ऑफ एमराल्ड्स. मैथिली शेलार. ही पहिली विकेट गेलेली आहे. मैथिली शेलार रोज सकाळी कबूतर खाण्याकडे जवळ कबुतरांना पकडतात आणि आज त्यांनी चेंडू पकडलाय. उत्कृष्ट असं त्याचा कुठेतरी कबूतर पकडण्याची जी प्रॅक्टिस आहे त्याचा फायदा नक्कीच मैथिली शेलार यांना झालेला आहे. प्रणाली मॅडमची मोठी विकेट दुसरी ओव्हर मध्ये आलेली आहे. नक्कीच नक्कीच खूप मोठी विकेट आहे ही. प्रणाली आपल्या संघाची एक मोठी खेळाडू होते. आपल्या संघासाठी ते एक मोठा स्कोअर करतात दरवेळी. यावेळी त्यांनी उत्तम कामगिरी केली. प्रणालीसाठी एकदा जोरदार टाळ्या दिला पाहिजे. सुंदर अशी खेळी तिने केलेली आहे. आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत आणून ठेवलेली आहे. न्यू बॉलर आणि न्यू बॅट्समनचं नाव सांगायचं. बॅट्समन आहे ऊर्जा. आदिती. बॉलर आहेत अदिती छत्रे. अदिती छत्रे रोज सकाळी 4 वाजता उठून उपवनला जाऊन प्रॅक्टिस करत असतात. लास्ट ओव्हर. स्कोर काय स्कोर? स्कोर 29. 2 ओव्हर 29 रन. मारला चौकार मारला. नक्कीच पहिला बॉल चौकारने सुरुवात. अदितीला कुठेतरी स्ट्रॅटेजी आपल्या बॉलिंग स्ट्रॅटेजीवर विचार करण्याची, टप्पा कुठे टाकायचा याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच लेफ्ट साईडची फिल्डिंग थोडीशी जर स्ट्रॉंग केली तर त्या साईडचा त्याचा फायदा नक्कीच एमराल्ड्स यांना होईल. कारण की आतापर्यंत गेलेला आहे हा बॉल. नक्कीच आतापर्यंत जेवढे चौकार आणि षटकार गेले ते लेग साईडलाच गेले आहेत. तर याचे कुठेतरी त्यांनी लक्षात घेऊन लेफ्ट साईडचे फिल्डर्स आणि फिल्डिंग जरा स्ट्रॉंग ठेवली तर रन्स कुठेतरी ते अडवू शकतात असं ओव्हरऑल चित्र आपल्याला दिसतं. आत्ताचा स्कोर 33. 2 ओव्हर 1 बॉल 33. एक चेंडू. शेवटची ओव्हर आहे याची नोंद घ्यायची ही. परत लेग साइड पुन्हा एकदा लेग साईडला आणि कॅच सोडलेली आहे. कॅचेस विन्स द मॅचेस. कॅचेस विन्स द मॅचेस अशी एक म्हण आहे पण ती एमराल्ड्स टीमला लागू होत नाहीये. हातात ठेवून टप्पा खाऊन सुटला. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण शिवाय एक कॅच. शेवटचं षटक आहे या पहिल्या इनिंगचं. आदिती घेऊन येत आहेत आणि पुन्हा एकदा हवेत. किपरला संधी नक्कीच होती बॉल पकडायची. परत एकदा हातातला कॅच सुटलाय. मैथिली शेलार यांनी फक्त स्वतःसाठीच कबूतर पकडायची प्रॅक्टिस केल्यामुळे टीमला थोडासा त्रास होतोय. आणि पाहायला गेलं तर पाकिस्तानचे गोलंदाज शोएब अख्तर यांची स्पीड जी आहे ती 180 किलोमीटर्स आणि आमचे कॉमेंट्रेटर अचित बांदेकर यांची स्पीड 200 किलोमीटर. नक्कीच नक्कीच मला बॉलिंग टाकायला दिली नाही तर मी नक्कीच टाकली असती. प्रथमेश
अतिक बांदेकर मदत करा स्पीड जी आहे ती फेकाफेकीची सांगण्यात आलेली आहे यश सुंदर अशी बॉलिंग आदिती छत्री यांच्याकडून. किती बॉल झाले? स्कोर झालाय 35 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल बाकी होते, आता केवळ 1 बॉल. ओव्हर संपली. आता अच्छा खतम. फर्स्ट इनिंग ओव्हर सीझन 10 संपलेली आहे. CPL सीझन 10 2026 चा फिनाले ची पहिली इनिंग संपलेली आहे आणि धाव संख्या आहे 35 रन. 36 रनांचं आव्हान आहे एमराल्ड्स टीम साठी. काहीसं सोपं असं आव्हान आहे. जर नीट विचार करून खेळले, घाई न करता खेळले तर नक्कीच हे आव्हान अचिव्हेबल आहे. आता बघावे लागेल की टीम क्वीन्स 11 यांची काय स्ट्रॅटेजी असेल, कसे थांबवणार आहे ते एमराल्ड्स यांना. स्पेशली एमराल्ड्स यांची स्टार बॅट्समन मैथिली, तिला कुठेतरी थांबवायसाठी टीम क्वीन्सचे नक्कीच प्रयत्न असतील. Team Emeralds now have built to score 26 runs. in 18 बॉल. हॅलो माईक चेक. येस येस. चला त्याच दरम्यान आपण आता मात्र कुठेतरी पहिली फायनल अनुभवतोय. पहिला इनिंगचा खेळ संपला, त्यानंतर आपण आज लगेच पुरुष गटाला पहिल्या सेमीफायनल्सला सुरुवात करणार आहोत. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण बघणार सीबीडी कॉप्स वर्सेस कन्सर्टो इन्व्हिन्सिबल. हे दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल आपण टॉस द्यायचं. त्यानंतर सेकंड सेमीफायनल मध्ये फायटर 11 वर्सेस कन्सर्टो कॉर्पोरेट्स असे दोन संघ बघायला मिळतील. तर आपण विनंती करूया सीबीडी कॉप्स संघाच्या कर्णधाराला आणि इन्व्हिन्सिबल टीमच्या कर्णधाराला की आपण मुक्त व्यासपीठाकडे प्रचारण करायचे सर टॉससाठी. सीबीडी कॉप्स आणि इन्व्हिन्सिबल दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे की त्यांना टॉससाठी स्टेजशी संपर्क साधायचा. सीबीडी कॉप्स आणि इन्व्हिन्सिबल दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने टॉस करून द्यायचं. पुढील सेमीफायनल 1 ही त्यांची असणार आहे. लकी काका बॉल घे. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करायची. आपल्याला वेळेचे बंधन आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि कडक ऊन 33-34 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर सध्या आहे. तर सर्व खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी पाणी पित राहायचं, स्वतःला हायड्रेटेड ठेवायचं. चला मॅचला सुरुवात करायची. त्याचे तोंडावर उडवायचं नाही. 2 बॅटर आपल्या मैदानात पाठवायचे. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. हेमंत फाळे यांनी जवळून मॅच बघण्यासाठी मैदानात एंट्री घेतलेली आहे. हेमंत फाळे, तुम्ही कृपया मैदानाच्या बाहेर जाऊन प्रेक्षकांमध्ये बसून मॅच बघू शकता. पुढील सामना तुमच्याकडून येतात कोलाड येथील स्टार खेळाडू रिव्हर राफ्टिंग एक्सपर्ट असे हेमंत फाळे. आत्ताच काही महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालंय. तेव्हा पर्यंत कुमार होते, यावर्षी ते श्री म्हणून आलेत. हेमंत फाळे, तुम्हाला काय वाटतंय? Everybody is excited for the second inning of this finale. मी पंचांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करायची आहे. दोन्ही आपल्याला वेळेचं संघांना बंधन आहे. मैथिली शेलार आणि अदिती छत्री आपल्या संघासाठी सुरुवात करतील. दोघीही तशा बघायला गेल्या तर उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. मैथिली शेलार यांचे वैयक्तिक 50 काल आपण पाहिले. आज सुद्धा ती तशीच खेळ करू शकते का, की तिला निराशा हाती घेऊन परत बघायकडे जावं लागेल, हेच आपल्याला बघायचे आहे. हे आता आपण बघू. CPL 2026 सीझन 10 एमराल्ड्सचे व्हाईस कॅप्टन जे आहे ते इकडे तिकडे फिरून मोजत आहेत काहीतरी. त्यांना आपल्या प्लेयर्स सोबत राहायचे. या सेकंड इनिंगचा पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू. पहिला चेंडू ऋतुजा आपल्या संघासाठी सुरुवात करत आहे आणि पहिला चेंडू वाईड गेलेला आहे. कुठेतरी आपल्याला प्रेशर दिसू शकतं क्वीन्सवर. स्कोअर काहीसा कमी होता तर नक्कीच अंडर प्रेशर ते खेळत असणार. सुरुवात बरोबर नाही झालेली आहे आणि हा नो बॉल पण आलेला आहे. नो बॉल सोबत स्पीडमुळे आपल्याला भेटलेला आहे. चौकार. आमचे क्वालिफाईड सांगतायत नो बॉल आहे. फिनाले मध्ये कुठेतरी ऋतुजा हिने आपल्या बॉलिंगवर लक्ष केंद्रित करून लाईन आणि लेंथ वर फोकस केला पाहिजे. 0 बॉल्स मध्ये 6 रन झाले.
पुन्हा एकदा लेग साईडला बाउंड्रीच्या दिशेने चौकारासाठी आहे आपण. सीमा पार चौकार. मेन्सचा जो रेकॉर्ड होता एक बॉल मध्ये 10 रन तो यांनी पण काढून दाखवलाय. नक्कीच मैथिली या लेफ्ट साइड प्लेअर आहेत. क्वीन्स यांनी कुठेतरी आपली स्ट्रॅटेजी त्या दिशेने प्लॅन केली पाहिजे की लेफ्ट साइडला चांगले खेळाडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा हवेत चेंडू प्लेयर्सच्या मधून चौकार. उत्कृष्ट अशी खेळी मैथिली शेलार यांच्याकडून. 4 कोटच्या नावाजलेला खेळाडू आहेत मैथिली शेलार. 2 बॉल षटकार होता की चौकार. चौकार. चला 1 मिनिट माईक चेक थांबवतो सर दोघं तुम्हाला. चौकार आपण रन आहेत. आधी 1 मिनिट हा. सामना चालू द्या, मॅच चालू असू द्या. फक्त एक अनाउन्समेंट आहे. फायटर 11 वर्सेस कॉन्सर्टो कॉर्पोरेट्स या दोन्ही संघाने काही विनंती सर. आपण पहिली सेमीफायनल तुमच्यामध्ये खेळणार आहोत. कुठेतरी सिविडी कॉप्सचे प्लेयर्स कुठेतरी आता सध्याच्या घडीला अवेलेबल नाहीयेत, त्यामुळे आपण सेकंड सेमीफायनल जी होती ती फर्स्ट मध्ये खेळवणार आहोत. फायटर 11 वर्सेस कॉन्सर्टो कॉर्पोरेट्स दोन्ही संघाने काही विनंती सर. कृपया टॉस साठी मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. आदिती यांचा सुद्धा सुंदर चौकार. अशी जर खेळ राहिली तर ही मॅच कदाचित 2 ओव्हरमध्ये संपू शकते. कुठेतरी या दोन्ही बॅट्समनला थांबवायचा विचार कसं थांबवता येईल हे ऋतुजाला बघावं लागणार आहे. यांची विकेट ही एक टर्निंग पॉइंट ठरू शकते क्वीन्स 11 यांच्यासाठी. आता पुढील चेंडू उलटाच असा बॉल हवेमध्ये खाली फिल्डर्सने कॅच पकडण्याची आवश्यकता होती. हातातला काय सोडलाय. कॅचेस विन्स द मॅचेस. ही चूक कुठेतरी महागात पडू शकते क्वीन्स यांना. महत्वाची विकेट अशी ही होती. 2 धावा घेण्यात यश एमराल्ड वॉरियर्सला. आदिती एक उत्कृष्ट बॅट्समन आहेत. दोघंही उत्कृष्ट बॅट्समन आहेत. बॅट्सवुमन परत लेग साईडला मारलाय. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला आणि गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला क्वीन्स 11 कडून बघायला मिळू शकतं. क्षेत्ररक्षणावर लक्ष कुठेतरी फोकस करण्याची आवश्यकता आहे. बॉलला जज करून बॉलच्या समोर जाणं महत्वाचं आहे. आणि हे उत्कृष्ट बॅटिंग. अजून एक पण ओव्हर नाही झाली. गुड बॉल. अशाच कुठल्या तरी बॉल्सची आवश्यकता सुरुवातीपासून होती आणि ही ओव्हरची समाप्ती. ओव्हर मात्र संपली आहे. 12 चेंडूत आता